हॅलो. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आपण ऐकत होतात हा आवाज पोपर डोंबिवली. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक लेजंड क्रिकेटर रघुदादा परदेशी यांचं आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. किंजर स्पोर्ट्स चषक आणि उपसरपंच चषक लेग ब्रेक के सुलतान म्हणून त्यांना उपाधी जरूर आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व रघु परदेशी यांचं आगमन झालं आहे. तर पहिल्या फेरीमधील शेवटची लढत तुमच्या समोर येते. एका बाजूला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि दुसऱ्या बाजूला वोडाफोन 11 वहाड. उल्वे नोडमधील दोनही संघ एकमेकांसमोर आता मात्र आमने सामने येतील. खूप चांगली लढत या निमित्तानं पाहायला मिळेल. दोनही दिग्गज संघ तुल्यबळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागची मॅच जर्मन दापोली संघानं जिंकली, परंतु शिवशक्ती खारघर संघानं सुद्धा चांगला खेळ केला होता. ज्या पद्धतीनं त्यांनी दापोली संघाच्या विरोधामध्ये ज्या 70 धावा उभारल्या त्या नक्कीच कौतुकास पात्र होत्या. आणि खास करून जी बॅटिंग केली होती वैभव म्हात्रेनं चौथ्या क्रमांकावर येऊन 9 बॉलमध्ये 31 धावा, ती नक्कीच त्याला कॉन्फिडन्स देणारी ठरेल येणाऱ्या पुढच्या सामन्यांमध्ये. परंतु विशाल जितेकरची क्लास इनिंग मात्र नक्कीच मदतीला आली आणि 8 बॉलमध्ये 23 धावांची इनिंग साकारणारा विशाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय. अभिनंदन दापोली संघ. अजून एक मोठी मॅच, परंतु आयोजकांच्या भूमिकेमध्ये ऋषी नाईक वोडाफोन वहाळ ज्यांची मॅच सुद्धा आहे. आणि मैदानावर मात्र तरीही मॅच असून सुद्धा मैदानावर राहून सुद्धा अगदी विकेटची साफसफाई करत असताना आपण त्याला पाहू शकता. घरचं मैदान आहे, रोजचं मैदान आहे. या मैदानाचा कानाकोपरा त्याला माहिती आहे. ज्या पद्धतीनं विशाल जितेकर सुद्धा अगदी त्याच्यासाठी सुद्धा जवळचं मैदान आहे. हे सगळी मंडळी या मैदानावर रोजचा सराव करत असतात. आणि आता मात्र हाच सराव ऋषी नाईकला या मॅचमध्ये पाहायला गेलं तर हे मैदान कितपत नशिबाचं ठरणार हे आता मात्र पाहावं लागेल. मी प्रेक्षकांना विनंती करेल, जे प्रेक्षक आहेत आपणास, की आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जो हिरवा पट्टा आहे त्याच्या आतमधून कोणीही चालू नका. कारण मॅच सुरू असताना पाहायला गेलं तर खूप प्रॉब्लेम होतो. समस्या जर नुकत्याच आम्हाला अनुभवाला मिळाल्या असत्या. परंतु विनंती असेल सगळ्यांना, मैदानाच्या आतून कोणी चालू नका. तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ, ज्या संघानं टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते वोडाफोन वहाळ संघ. सलामीची जोडी प्रदीप मुंबईकर आणि ऋषी नाईक नॉन स्ट्राईक एंडला. पहिला गोलंदाज प्रतीक पाटील सज्ज होतोय. खारकोपर संघाचा मुख्य खेळाडू. पहिला बॉल या मॅच मधील पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मिडॉनला चकून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानं मात्र दणदणीत सुरुवात वोडाफोन वहाळ संघाची. प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून या 4 धावा. चौकारानं खातं उघडलंय. श्री गणेशा झालाय तो वोडाफोन वहाळ संघाचा. दोनही संघ पाहायला गेलं तर अगदी जवळचे संघ आहेत. एकमेकांचे वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट्स दोघांनाही प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. त्यामुळं एक चांगली लढत तुम्हाला या निमित्तानं अनुभवायला मिळेल. पिल्लाई कॉलेज नवीन पनवेलचं हे मैदान नक्कीच पाहायला गेलं तर आज या स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंभोडे हा संघ सुपर 4मध्ये दाखल झाला होता. काल 10 संघ होते, त्यामुळे सुपर 8साठी आम्ही 2 संघ पुढे नेले, ज्याच्यामध्ये खानाव संघ आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मोहा कोळीवाडा संघ जो उल्वे नोडमधला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय इथे. मात्र खास करून पाहायला गेलं तर प्रदीप मुंबईकर जो अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. अगदी स्कूप करणं, रिव्हर्स खेळणं, फाईन लेग, लॉंग लेग, डीप फाईन लेग या क्षेत्रामध्ये खेळणं आणि अक्षरशः नाकीनं वाढतो हे वारंवार आपण पाहिलंय. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता अगेन्स्ट द लेग स्पिन. प्रतीक पाटीलचा हा बॉल निर्धाव जातोय.
निर्धाव चेंडू. पहिलं षटक आपण अनुभवतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही शृंखला लाईव्ह कव्हर केली जाते. स्वीप केलाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. इथे मात्र फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून दुसरा चौकार. यासाठीच ओळखला जातो. पाहायला गेलं तर पुढे जेवढे फटके खेळतोय त्याही पेक्षा मागे फटके खेळणं हे या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे आणि तोच गुणधर्म आहे त्याचा आणि तेच वैशिष्ट्य इथे मैदानावर सिद्ध करत असताना प्रदीप मुंबईकर आतापर्यंत 2 चौकारांचा खेळ केलाय. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये मिडॉनच्या वरतून क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून अक्षरशः चौकार खेचतोय. तिसरा चौकार येतो या षटकामधला. इथे चान्स थोडी अंशिका होईना जरूर होती. त्या ठिकाणी मिडॉन क्षेत्ररक्षकाकडून त्याच्या डोक्यावरून हा बॉल पास झालाय आणि या 3 चौकारांच्या मदतीनं वोडाफोन वहाळ संघ 12 या आकड्यावर. चांगली स्टार्ट इथे मात्र वहाळ संघासाठी. प्रतीक पाटील समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मात्र मिडॉपचा क्षेत्ररक्षक धावत आला होता. एकच धाव मिळेल. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट केली जाते प्रदीप मुंबईकर कडून. आतापर्यंत फलकावर धावा आपण पाहिल्या तर 13 धावा. ऋषी नाईक स्ट्राईक एंडला. वोडाफोन वहाळ संघाची ओळख एक दिग्गज खेळाडू, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सगळ्यात जास्त पाहायला गेलं तर एक गतवर्षी अर्धशतक ज्याच्या नावावर होती तोच खेळाडू यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला. ऋषीसाठी हा बॉल अक्षरशः भिरकावलाय. पहिल्याच बॉलवर आपली आक्रमकता स्पष्ट करत असताना इथे गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. तर पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा. काय सुरुवात झाली वोडाफोन वहाळ संघाची. विशाल घरत येतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला गोलंदाज आहे आणि पाहायला गेलं तर खारकोपर संघ म्हटलं की सगळे फिरकी गोलंदाज. फिरकीचं माहेरघर म्हणजेच खारकोपर असं या संघाला संबोधलं जातं आणि तेच फिरकीपट्टू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे परंतु सेफली लँड झालाय. प्रदीप मुंबईकरचा हा फटका एक धाव देऊन जातोय. सिंगल धावेनं धावसंख्या 20 वर. ऋषी नाईक अगेन्स्ट द स्पिन कशा पद्धतीनं खेळणार याकडे साऱ्यांचीच नजर असेल परंतु विशाल घरचा विचार केला तर उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बोली या खेळाडूला लागली होती आणि तोच हा गोलंदाज चाणाक्ष गोलंदाज आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस स्वीप करायचा होता. जोरदार अपील मुख्य खेळाडूच्या विरोधामध्ये. मात्र पाहायला गेलं तर किती स्ट्रॉंग अपील, जबरदस्त अपील पाहायला मिळाली परंतु पंचांना मात्र कोणताच इंटरेस्ट नव्हता. एक बॉल निर्धाव जातोय. विशाल घरत या खेळाडूकडे सारं काही आहे. या गोलंदाजाकडे लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे हाताळतो. दोनही बाजूला बॉल फिरवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज विशाल. अडबा बॅटनं व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल जाईल. एकच धाव त्या ठिकाणी सिंगल येते. पहिल्या षटकामध्ये जो स्कोर कार्ड पुढे जात होता त्याला कंट्रोल करण्याचं काम मात्र विशाल घरत करतोय. बंगे स्पोर्ट्स खारकोपर संघ, सुधीरजी ठाकूर या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचा हा संघ ओळखला जातो. आपण जर सामना पाहत असाल तर आपलं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. पॉइंटला मात्र झेलला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होईल. प्रदीप मुंबईकर यावेळेस मात्र माघारी फिरेल. पहिला धक्का आणि त्यासाठी विशाल घरतला यावं लागलं होतं. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र खारकोपर संघ करतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये विशालनं मोजल्यात फक्त 2 जावा आणि 1 विकेट आपल्या नावावर करत असताना
नवीन बॅट्समन यावेळेस मात्र सुदेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये जात असताना के ट्रॉफी नाईट स्पर्धा या स्पर्धेमध्ये मात्र या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बाईक हा बहुमान मिळाला होता. तोच खेळाडू सुदेश साळुंके यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा वोडाफोन वाहळ संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. सावळे येथील स्पर्धा आपण पाहिली, दिग्गज संघांना या संघांना पराभूत केलं होतं. तदनंतर आपण चिर्ले या ठिकाणी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्याचबरोबर खालापूर विभागामध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा राहिला आहे. त्यामुळं स्कोर आत्तापर्यंत झाला आहे तो 21 धावा 21. इथे बॉल निर्धाव जातोय, शेवटचा बॉल असेल या षटकामधील. ऋषी नाईक काय करणार, अगदी सावध रीतीनं खेळून काढलाय, त्यालाही माहिती आहे लास्ट बॉल आहे. इथे मात्र थोडासा जाच पडला, एकच धाव, परंतु काय षटक हाताळलंय. विशाल घरचं कौतुक करूया. या षटकामध्ये दिल्या फक्त 3च धावा, एक बॅट्समन आउट केला, प्रदीप मुंबईकरला मात्र माघारी पाडलं होतं आणि या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर 19 होत्या, या षटकामध्ये आल्या 3 धावा, 11च्या सरासरीनं 22 धावा. चांगल्या पद्धतीनं कंट्रोल केलाय तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि ऋषी नाईक या मैदानावर आपला झंझावात, आपल्या आक्रमकपणा कशा पद्धतीनं दाखवणार यावर बरंच काही निर्भर आहे. तेवढं आपण वाहाळ संघाचं. आकाश सारखा खेळाडू सुद्धा या संघामध्ये आहे, जो विस्फोटक फलंदाज अजूनही येणं बाकी असेल, परंतु सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली टीम म्हणून या संघाकडे पाहिलं जातं यंदाच्या हंगामामध्ये. खास करून तर 2 षटकानंतर 22 धावा धावफलकावर. अक्षय घरत येतोय तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. समोर बॅट्समन ऋषी. इथे मात्र थोडासा रनअप मध्ये गडबड. डेड बॉलचा इशारा पंचांचा. तिसरं षटक आपण अनुभवतोय अक्षय घरत या गोलंदाजाचं खारकोपर संघाकडून. जर्मन कामोठे संघानं सकाळच्या सत्रामध्ये आपली चमक दाखवले. 2 सामने ते जिंकलेत. यावेळचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला जाणारा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॉल निर्धाव काढलाय ऋषी नाईकसाठी. बॅट चेंज. आजचा दिवस आपण पाहतोय 1 डिसेंबर या स्पर्धेमधील 3रा दिवस. आज संपूर्ण जर्सीज आपण पाहताय ते योगिता अश्विन नाईक ग्रामपंचायत सदस्य वहाळ, त्याचप्रमाणे शौर्या एंटरप्राइजेस सुहास गोंधळी जे प्रोप्रायटर आहेत शौर्या एंटरप्राइजेसचे, या 2 मान्यवरांकडून आम्हाला आज ज्या जर्सीज आपण पाहतोय सगळ्या खेळाडूंना त्या आम्हाला सुपूर्द करण्यात आले, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. लेफ्ट मोर द विकेटनं यावेळेस सुद्धा कनेक्ट व्यवस्थित झाला नव्हता, परंतु वेगानं मात्र स्क्वेअरले क्षेत्ररक्षक थोडासा इथे गोंधळलाय, परंतु बॉल जातोय. 2 धावा जरूर मिळून देईल. तर या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. 24 रन्स. ऋषी नाईक आणि सुदेश साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. अक्षय घरत पुन्हा एकदा सज्ज होईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि काय फटका लगावला. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे ऋषी नाईकच्या बॅटमधून निघालेला एक आक्रमक फटका. 6 धावांकरता षटकार. आणि जेव्हा बॅट चेंज केली होती तेव्हा विकास मात्रे म्हणाले होते की ही रिव्हर्सची बॅट आहे, बॅट चेंज करायच्या अगोदरच. आता रिव्हर्सची बॅट मैदानामध्ये गेले आणि तसंच चित्र थोडंसा व्यासपीठावर सुद्धा चर्चा झाली, हास्यकुल्लोळ झाला आणि ते दाखवलंय. कदाचित इथला मेसेज त्याला कानामध्ये ऐकायला गेलाय की काय असंच आता आम्हाला वाटायला लागलंय. परंतु या षटकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. 30 रन्स. 2 षटकारानं ऋषी नाईक उभा आहे मैदानामध्ये. खूप चांगली इनिंग आपल्या संघासाठी सजवतोय. 16 धावा ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्यात. 16 धावांची केळी साकारले, परंतु अगेन्स्ट द स्पिन किंवा लेफ्ट आर्म गोलंदाज ज्यांना एक नॅचरल स्विंग आपण म्हणतो, ओव्हर द विकेट टाकत असताना लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवर बॉल टाकणं आणि आउटसाईड ऑफ स्टंप बाहेर काढणं
आणि त्याच टर्न्सच्या अगेन्स्ट मात्र ऋषी नाईकनं खूप चांगला पवित्रा घेतलाय. समोरच्या दिशेमध्ये एकदा बॅटला कनेक्ट झाला की बाहेर गेलाच म्हणून समजा. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ऋषीच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या कमालीचा वेग घेते. 36 धावा धाव फलकावर 36 रन्स. तिसरा षटकार ऋषी नाईकच्या या इनिंग मधला. धावसंख्या 22 वर खेळतोय ऋषी आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावर. पहिला बाद होणारा फलंदाज आपण पाहिला होता प्रदीप मुंबईकर. 7 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं 14 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी त्यानंही साकारली होती. इथे मात्र रोखावं लागेल. ज्या पद्धतीनं विशाल खरतनं गोलंदाजी केली अगदी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अक्षय घरतला बॉलिंग करावी लागेल. इथे मात्र फ्लॅटेड परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. थोडंसं मी म्हणेन एलिव्हेशन कमी पडलं. जो विचार केला होता अगदी फ्लॅट गेला हा बॉल. सीमारेषे लगत मात्र खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला हर्षल ठाकूरनं आणि ही फार मोठी सफलता मी तर म्हणेन. हर्षल आणि अक्षय यांनी आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान दिले. ऋषी नाईक सारख्या बॅट्समनला तिसऱ्या षटकामध्ये बाद करणं, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असताना ऋषी नाईकचं परतणं, त्यामुळे ही धावसंख्या कुठपर्यंत जाईल हे येणारी 2 षटकं सांगेल. परंतु इट्स अ बिग विकेट फॉर मंगे स्पोर्ट्स खारकोपर टीम. खूप चांगली इनिंग. 10 बॉल आणि 22 धावांची इनिंग 3 षटकारानं ऋषी नाईकनं सजवली. वेल प्लेट. इथे मात्र दुसरा धक्का बसलाय तोडा आपण वहाळ संघाला आणि नवीन बॅट्समन यावेळेस मैदानामध्ये आकाश खरत. चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत 36 धावा 36 रन्स. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधील. अक्षय घरतचा हा शेवटचा चेंडू. 2 षटकारानंतर कमबॅक केलं हे खास करून वैशिष्ट्य आणि कमबॅक तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि ऋषी नाईकची विकेट घेतली. ही गोल्डन विकेट अक्षयनं आपल्या नावावर केले. आकाश खरत आणि सुदेश साळुंके दोनही असे खेळाडू आहेत अद्यापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. दोनही नौके खेळाडू मैदानावर. लोवर फुल टॉस होता यावेळेस मात्र खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेनं हा बॉल जाईल. एकच धाव. इथे मात्र पार्टनरशिप रचावी लागेल या दोनही बॅट्समनला. कमालीची क्षमता असणारे 2 खेळाडू खेळपट्टीवर उभे आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये जर 15च्या सरासरीनं धावा आल्या तर 65च्या पुढे ही धावसंख्या खूप चांगली धावसंख्या जरूर ठरू शकते. परंतु या 2 षटकांमध्ये आकाश खरत आणि सुदेश साळुंके आपल्या टीमसाठी मात्र कशा पद्धतीचं योगदान देणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले ते विशाल खरतला, ज्यानं फक्त 3च धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेटनं टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र टायमिंग सबशेल चुकलाय. बॉल जाईल लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये. अजून एक मोहरा मात्र गमावला एवढा पण वहाळ संघानं. ऋषी नाईकच्या पाठोपाठ इथे मात्र यावेळेस परततोय तो आकाश खरत. आल्या पावली माघारी फिरेल. पहिल्याच बॉलवर विशाल खरतनं अजून एक सफलता आपल्या नावावर केले. पुन्हा एकदा विशाल. यावेळेचा बॉल गुडघे टेकून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र निर्धाव जातोय. इथे मात्र नक्कीच थोडीशी बुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी करणं. दोनही बाजूला बॉल फिरवण्याची कुवक असणारा हा खेळाडू आहे विशाल खरत. त्याची गोलंदाजी बऱ्याच वेळा आम्ही पाहिले फार प्रभावित. इथे मात्र पाहायला गेलं तर टॉस सुद्धा झाला होता. बॉल थोडासा बाउन्स खेळपट्टीमध्ये अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. परंतु विशाल खरतनं पहिले 3 चेंडू निर्धाव काढलेत आणि हे निर्धाव चेंडू आता मात्र टेन्शन वाढवतात तेवढं आपण वहाळ संघाचे. इथे बॅटची कडाव समोर झेपावत बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल मागे जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. पहिली धाव कंप्लीट. दुसरी सुद्धा होईल. थोडासा नाराज जरूर आहे. खूप चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन अगेन्स्ट द स्पिन या ठिकाणी खेळत असताना बॅटची कड लागली होती
आणि गलीमध्ये बॉल तिथून निसटला होता. 2 धावा मिळाल्या बऱ्याच अवधीनंतर. तब्बल 5 चेंडूनंतर हा स्कोर कार्ड पुढे हललाय. धावसंख्या 39. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे अजून कदाचित धावा मिळतील. 2 रन्स तर निश्चितच आहेत आणि या 2-2 धावा मी म्हणेन पाहायला गेलं तर थोडंसं बळ वाढवतोय. जिथे बिलकुल धावा येत नव्हत्या, धावांसाठी संघर्ष करावा लागत होत्या, परंतु मागच्या 2 बॉलवर आलेले 4 धावा स्कोर कार्डमध्ये या ठिकाणी अंतर वाढवतात धावांचं. 41 धावा धाव फलकावर. 41. शेवटचा चेंडू असेल विशाल घरत, परंतु या गोलंदाजांना मात्र कमालीचं प्रभावित केलंय. अकू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शपल होऊन लॉंग लेगच्या वरतून दाडलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. नितांत आवश्यकता होती या फटक्याची आणि तो फटका अखेरीस आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावर. 47 रन्स. सुदेशच्या बॅटमधून निघालेला हा षटकारानं थोडंसं आनंदाचं वातावरण वोडाफोन वहाळ संघाच्या गोटामध्ये. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचणार हे मात्र निश्चित करावं लागेल. एक मनामध्ये तुम्हाला स्कोर कार्ड ठरवावा लागेल, मनामध्ये एक आकडा ठरवावा लागेल आणि त्या आकड्यानुसार तुम्हाला आगेकूच करावी लागेल. 47. जर 13 धावा आल्या तर 60 धावा आणि त्याही पेक्षा जर जास्त आल्या तर मी म्हणेन एका चांगल्या स्थितीमध्ये वोडाफोन वहाळ संघ जरूर जाऊ शकतो. 60च्या पुढे ही धावसंख्या गेली तर एक चांगलं लक्ष निर्धारित करता येऊ शकतं ते मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघासमोर. शेवटचं षटक यावेळेस मात्र खारकोपर संघाकडून कोणता गोलंदाज? हेमंत ठाकूर येतोय. 5वं षटक हे निर्णायक षटक असेल या मॅच मधलं, कारण इथून मात्र टार्गेट सेट होणारं हे षटक असेल. परंतु विशाल घरतचं जर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा दिल्या आणि या 13 धावा देताना 2 बॅट्समनला सुद्धा आउट केलं. अक्षय घरतने 1 षटक टाकलं, ज्याच्यामध्ये ऋषी नाईकची विकेट त्यानं आपल्या नावावर केली. 15 धावा त्यानं दिल्या होत्या. प्रतीक पाटीलचं पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती बाकी उर्वरित गोलंदाजाने केली, कारण पहिल्या षटकामध्ये प्रतीकने 19 धावा दिल्या होत्या. हेमंत येतोय गोलंदाजीसाठी. यावेळचा बॉल लेफ्ट केला. इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथून बॉल निसटला असता तर कदाचित साईड स्क्रीनवर गेला असता. इथे पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा. या 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49-49 या आकड्यावर. 6 चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र सुदेश साळुंके आणि बिपिन पावशे ही जोडी हा स्कोर कार्ड मात्र कुठपर्यंत घेऊन जाणार हे पाहणं फार गरजेचं आहे. 6 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. हेमंत ठाकूर. लोअर फुल टॉस होता, भिरकावलाय बॉल स्क्वेअर लेगच्या वरतून. सुदेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या सुद्धा अर्धशतक धाव फलकावर वोडाफोन वहाळ संघाचं. 55 धावा कंप्लीट होत असताना 55. आता मात्र धावसंख्या आकार घेते सद्यस्थितीमध्ये. पाहायला गेलं तर एका बाजूला सुदेश साळुंके जो मैदानावर राहिला ठामपणे आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर जवळजवळ 16 धावांची खेळी साकारले. अद्यापही 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक पाटीलला विचार करावा लागेल. हा स्कोर कार्ड जर इथून असाच पुढे जात राहिला तर मग विशाल घरतनं केलेल्या गोलंदाजीवर पाणी फेरलं जाईल. इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रू मध्ये. कमबॅक करत असताना हेमंत ठाकूर हा गोलंदाज. खूप चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. बिलकुल चान्स दिले नाही सुदेशसाठी. बॉल जातोय निर्धाव. हेमंत ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेट ना. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे सरळ त्याच्या हातामध्ये. अजून एक विकेट डाऊन वोडाफोन वहाळ संघ आता मात्र एक मोठी विकेट गमावतोय. सुदेश साळुंके धावा जमवण्याच्या नादामध्ये इथे मात्र बाद होतोय. झेलबाद झालाय. 4था धक्का वोडाफोन वहाळ संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 55 असताना. तर खारकोपर संघाच्या भेदक माऱ्यासमोर एक चिवट खेळी आपण म्हणूया जी साकारली ती सुदेश साळुंकेनं 16 धावांची अतिशय उपयुक्त. नवीन बॅट्समन विजेंद्र घरत मैदानाकडे सरकलाय. यावेळचा हा बॉल लेफ्ट केलाय. एम्पायर्स आमच्याकडे वळाले. जय पवार सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव यावेळेस मिळेल. एक धाव इथून फार महत्वाची असेल वोडाफोन वहाळ संघ.
56 धावा. यावेळचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. काय परफेक्शन पाहायला मिळालं. हेमंत ठाकूरचं बिलकुल चान्स नाही बॅट्समनसाठी. आणि अशा पद्धतीचे चेंडू स्लॉगवरच्या षटकामध्ये येणं नक्कीच कौतुक केलं जाईल हेमंत ठाकूरचं. निर्धाव जातोय चेंडू. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषी नाईक म्हणत असेल निदान एक मोठा फटका आपल्या संघासाठी तारणारा असेल. अजून एक खूप सुरेख बॉल फुलर लेंथ होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. पहिली रन कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी सरसावलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. ती जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर. 58 रन्स. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर आलेले अंक मात्र टार्गेट सेट करणारे असतील. स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर बिपिन पावशे क्षमता जरुरी आहे या फलंदाजामध्ये आणि बिपिन यावेळेस मात्र मिस करतोय. 58 धावांवर थांबलाय स्कोर कार्ड. खूप चांगली बॅटिंग ऋषी नाईक, सुदेश साळुंके, प्रदीप मुंबईकर यांनी केली. परंतु त्यांना जी अपेक्षा असेल त्या अपेक्षेच्या थोडाफार का होईना नक्कीच त्यांच्या मनामध्ये थोडीशी सल असेल की थोड्या आपल्या धावा 7-8 धावा कमी झाल्या. कदाचित अशी सल खंत असू शकते मनामध्ये. परंतु ही सुद्धा चांगली धावसंख्या आहे. 5 षटकांचा विचार केला तर 59 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे 12च्या आसपास सरासरीनं जावंच लागणार आहे ते मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाला. परंतु पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजांकडे. ज्या पद्धतीनं विशाल खरतनं गोलंदाजी केली. 13 धावा फक्त दिल्या. 2 बॅट्समनना त्याने आउट. दापोली संघाविरुद्ध व्यासपीठावर आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. एक भव्य दिव्य आयोजन. सर्वांचा लक्ष त्या स्पर्धेकडे असतं. त्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजक सन्मान्य विजय शेठ ठाकूर, राज शेठ ठाकूर आणि विजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्लीच्या वतीनं जी स्पर्धा लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या स्पर्धेचे आयोजक विजय शेठ ठाकूर हे स्वतः येथे उपस्थित आहेत. मागच्या वर्षी बाईकमॅन होण्याचे स्वप्न ज्यांचं पूर्ण झालं ते दोस्ती स्पोर्ट्स आकुर्लीच्या आमचे आयोजक आहेत ज्ञानेश्वर उसाटकर हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तर मॅचकडे वळणार आहोत आपण. पप्प्याबाई 2020 मध्ये लॉन्च केलेला तेजस मात्रे यांचा राईट हँड पप्प्याबाई आणि त्यांचे संपूर्ण व्हॉलेंटियर कंपनी, आपली कंपनी मेंबर्स बघा. तर 59 धावांचं टार्गेट. रणजित पाटील आणि हर्षल ठाकूर. वोडाफोन वहाल संघाविरुद्ध मंगेश स्पोर्ट्स खारकोपर या 2 संघामध्ये आपण सामना पाहतो. तर गोलंदाज तयार वोडाफोन वहाल संघाकडून सुदेश साळुंके. पॉवर प्लेचे पहिले षटक. सामना करेल रणजित पाटील आणि फलंदाज आपण पाहतोय हर्षल ठाकूर. पहिला चेंडू वेग अप्रतिम. ऋषी नाईकच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. चांगली भागीदारी बनवण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये जरूर उतरले असतील. 2 फलंदाज. 59 धावांचा पाठलाग करायचा. सुदेश साळुंके. पहिला चेंडू रॉंग शॉट सिलेक्शन. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज अचूक निशाणा साधतोय आणि पहिला झेल बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाला. 59 धावांचं टार्गेट या आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे. सुदेश साळुंकेला आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे पहिले षटक. 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. एक गडी बास सुद्धा केलाय. विजय शेठ ठाकूर यांचं यावर्षीचं आयोजन आणखीन काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येईल. 2021 मध्ये स्पर्धा जानेवारीला ठिकाण लवकरच डिक्लेअर होणार आहे. 5 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं सायप्रीत लाईव्ह ती स्पर्धा कव्हर करणार आहेत. विजय शेठ ठाकूर यांचे स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. DRS टेक्नॉलॉजी सुद्धा तिथे सुरू होणार आहे.
संदेश शेळके यांच्याकडून माहिती मिळते. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय, कव्हर ड्राईव्हचा हा फटका सीमारेषी लगत आणि हा फटका येतोय 4 धावेसाठी. चांगली खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये उतरलाय हर्षल ठाकूर. एकूण धावा येते 4, गडी बाद झाला 1. 59 धावांचं टार्गेट. या विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल ना. पंकज खरत 3ऱ्या क्रमांकावर. ओव्हर द विकेट. खोलवरचा चेंडू बॅकफुटला जाऊन आणि ते मात्र पाहायचं व्हेरी क्लोज. थोडासा चित्तथरारक्षण जरूर होता. मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न हर्षल ठाकूरकडून सुरू आहे आणि त्याला साथ देताना पंकज खरत मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाकडून. ऋषी नाईक कडून दबाव तंत्राचा वापर केला जाईल. विकेट मिळवणं हे संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सुदेश साळुंकेनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या. सुदेश चेंडूची लाईन दिले, पहिली ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून आणि इथे थोडी दुखापत. अखेर चेंडू सीमा पार. क्षेत्ररक्षणाचं साह्य लाभलं नाही आणि हा फटका जरूर पाहायला मिळाला 4 धावेसाठी. एकूण धावा पुन्हा एकदा आपण पाहूया. एकूण धावा इथे 9, गडी बाद झाला 1. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं प्रतीक पाटीलच्या षटकामध्ये 19 धावा. पॉवर प्ले 1 मध्ये जेव्हा ऋषी नाईक फलंदाज मैदानावर उभा होता आणि त्याला साथ देत होता सलामीला पूर्वार्धामध्ये प्रदीप मुंबईकर. चित्र पाहतोय आपण पुन्हा एकदा या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन प्रहार करतोय स्ट्रेट हिटचा फटका. ऋषी नाईकच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय स्ट्रेट हिट लॉंग ऑन कडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 59 धावांचा पाठलाग करायचा आणि या आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये पहिल्या षटका पॉवर प्ले 1चा खेळ समाप्त होतोय. सुदेश साळुंकेचे षटक संघासाठी थोडं महागडं ठरलं कारण 3 चौकार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज पंकज खरतच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि हर्षल ठाकूरच्या फलंदाजीवर आपण इथे पाहिलं 2 चेंडूमध्ये 1 चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा त्या धावफलकावर आपण गुणसंख्या इथे पाहतोय 13 धावा. चांगली फाईट 2 संघामध्ये पाहायचं. ऋषी नाईकच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा ओढापून वाहन संघ कशा पद्धतीनं धावा रोखल्या जातील अजूनही आपण पाहतोय. हर्षल ठाकूर एक चांगला खेळाडू आहे आणि पंकज त्याला साथ देतोय. नवीन गोलंदाजी नियुक्ती होईल. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज अधीर भगत. दुसरा षटक हाताळतो अधीर. समोर खेळण्यासाठी उभा असणाऱ्या हा फटका क्लासिक शॉट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ठोकतोय आणि निश्चितच आपण इथे पाहिलं असेल हा तुफानी पॉवरफुल हिटचा षटकार. 6 धावा मिळतील हर्षल ठाकूरच्या बॅटमधून. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 11 आणि संघाची धावसंख्या आहे ती 19. रिअली टफ मॅच सिच्युएशन इथे आपल्याला पाहायला जरूर मिळते. अधीर भगत कडून पहिल्या चेंडूवर आल्या 6 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल अधीर भगतच्या या गोलंदाजीवर. 59 धावा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे. मात्र आत्ता धावसंख्येला चांगली सरासरी आहे, चांगला वेग इथे पाहायला मिळतोय आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 20 आहे. मैदानामध्ये जर आपल्याला कोणती हालचाल करायची असेल तर आपण पंचांची परवानगी न करा या खेळाडूंना विनंती आहे. अधीर भगत आखूड टप्प्याचा चेंडू लाईन शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. चेंडू जास्त स्विंग झाला आणि आपण इथे पाहिलं हा निर्धाव चेंडू. तर मैदानामध्ये खेळाडूंना काही हालचाली करायची असेल तर आपण पंचांची परवानगी घ्या.
पाण्याची मागणी असेल, गार्ड चेंज करणं असेल तर पंच इशारा करतील. अवांतर धावा, अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 21. चांगला प्रवास खारकोपर संघाचा. 59 धावा करायचे आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर या. 5 षटकामध्ये आपण पाहतो 58 धावांवर मजल मारली वहाल संघानं. सुरेख गोलंदाजी, दिशाहीन थोडी लाईन आणि लेन भरकटतोय. अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा पुन्हा एकदा आपण पाहूया. एकूण धावा आहे त्या 22. सुदेश सालुंकेच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि त्यानंतर आपण इथे पाहतो अधीर भगत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. सुदेश सालुंकेनं दिल्या 13 धावा. अधीर भगतच्या हे षटक पाहतोय 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या. 2 चेंडू अवांतर फेकलेत. फुलटॉक चेंडू, उंची थोडी आपण पाहतो जास्त होती, मात्र इथे ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. आक्रमक पवित्रा धारण जरूर केला होता फलंदाजानं, मात्र चेंडू बॅटवर न आल्या कारणानं आपण इथे पाहिलं. एकूण धावा 23. क्षेत्रक्षणाचा साथ लाभत नाही. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वेगानं चाललाय. 4 धावा जरूर मिळणार आहेत आणि या 4 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या आपण पाहूया 27. 27 ऑन बोर्ड. 27 धावा. पूर्वार्धामध्ये आपण जाऊन कंपॅरिझन केली तर 2 षटकानंतर 22 धावा होत्या ओढापण वहाल संघाच्या. आणि इथे धावांची गती पाहिली तर या सामन्यामध्ये एक मजबूत पकड निर्माण करत असताना आणखीन एक सुपर स्ट्रोक, आणखीन एक चोख प्रतिउत्तर, सनसनीत षटकार. फलंदाज मात्र मैदानावर पाय रोवून बसलाय आणि गोलंदाजी धुलाई करताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी. हर्षल ठाकूरनं आपण आतापर्यंत पाहिलं 2 षटकार आणि 2 चौकार. पंकज खरत आपण इथं पाहूया 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 33. तर 2 षटकं समाप्त झालेत. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 33. सुदेश सालुंकेच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. अधीर भगतच्या षटकामध्ये आपण पाहिलं 20 धावा. पंकज खरत, हर्षल ठाकूरला आपण पाहतो मैदानावर आक्रमक बनतो. हर्षल आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार आल्या. आकाश खरत, आकाश खरत लॉंग रनअप आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोकाला चेंडू लागतो आणि जो फटका खेळण्याची तयारी दाखवली होती तो प्रयत्न इथे फसला आणि फलंदाज इथे बाद झाला. परिस्थितीचा विचार आपण केला तर सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण केली होत्या. हर्षल ठाकूर फलंदाज मैदानावर सेट झालाय, मात्र इथे पंकज घरत बाद झालाय. सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न जरूर असेल. आपण इथे पाहिलं असेल गोलंदाज आकाश घरत या पहिल्या 2 षटकाचा विचार केला, चांगली धावसंख्या होती आणि यानंतर जर या सामन्यामध्ये वहाल संघाला शिरकाव करायचा असेल तर गोलंदाजांना फलंदाजांना बाद करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाजी भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे कारण पूर्णपणे फलंदाज हर्षल सेट हे नवीन फलंदाज आले. प्रतीक एक सुद्धा एक अष्टपैलू क्रिकेट आहे, संघासाठी नेहमीच मोलाचं योगदान दिलंय. अनेक वेळा खूप चांगलं सहकार्य झालं प्रतीकचं आणि या प्रतीकला रोखणं सुद्धा संघासाठी तेवढं महत्त्वाचं असणार आहे वहाल संघाच्या गोलंदाजांना. तर येणाऱ्या पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीनं रणनीती आखली जाईल ती आकाश घरतकडून आपण पुन्हा एकदा पाहूया. धावा आहे त्या 33. तर फलंदाज झालाय प्रतीक, एक आक्रमक शैलीदार फलंदाज आहे. क्षमता या फलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवर आक्रमण, मात्र त्यानंतर शांत खेळ सुद्धा करताना दिसतोय तो प्रतीक पाटील.
धावांची गती पाहिली तर प्रवास मात्र या सामन्यामध्ये खूप चांगला सुरू आहे खारकोपर संघ. कंपॅरिझन आपण तुलना केली तर या अशा परिस्थितीमध्ये मात्र एक मजबूत स्थिती निर्माण केलं. सुपर स्ट्रोक स्वीपचा हा फटका प्रतीकनं मात्र इथं बॅटचं तोंड उघडला. मागच्या पहिल्या चेंडूवर सुद्धा त्याचा तोच प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटचं कॉन्टॅक्ट झालं नाही. मात्र यानंतर त्याला सुयश मिळालं. चेंडूने बॅटचं कॉन्टॅक्ट झालं, टायमिंग जज केला, अचूक वेळ साधली, निशाणा साधला आणि अखेर ऑन साईडला जो त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये खेळण्याचा वारंवार प्रतीकचा नेहमी तोच प्रयत्न असतो, तो प्रयत्न मात्र गोलंदाज आकाश गरजच्या गोलंदाजीवर यशस्वी झाला. या 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या मुसंडी मारत असताना गुणतालिकेवर धावा नमूद होतील 39 रन्स, 39 धावा आहेत, 59 धावांचं लक्ष्य आणि हळूहळू विजयाच्या समीप पोहोचत असताना लक्ष्य गाठण्यासाठी खूप चांगला प्रयत्न, ज्यामध्ये आपण दुसऱ्या षटकामध्ये हर्षल ठाकूरचा विचार केला, त्याने गोलंदाजावर प्रहार केला होता, हा षटक हाताळलं होतं अधीर भगतनं आणि 20 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आपण खेळताना हर्षलला पाहिलं होतं. तर चिरले नाईट मध्ये 2 ओव्हर मेडन टाकणाऱ्या संदीप चव्हाण दापोली संघाचे क्रिकेटर आहेत, संघाबाहेर आहेत. मात्र एक काळ होता त्यांच्या गोलंदाजीनं अनेक दहशत निर्माण केली होती. आकाश करत चेंडू अवांतर, एकूण धावा पाहूया 40 धावा धावफलकावर. गोलंदाजांना मात्र आता फलंदाजांना रोखणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. सुरेख फटका, टायमिंगसाठी ओळखला जातो प्रतीक, ही त्याची ओळख आहे. टायमिंग जज करणं आणि त्यानंतर आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर करणं, एक शैलीदार तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून प्रतीक पाटीलला ओळखलं जातं. अनेक मैदानावर याच्या आक्रमक खेळ आपण नेहमी पाहिलाय, मध्ये या त्याच्या तुफानी फटकेबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय प्रतीक पाटीलला. एक षटकार पाहायला मिळाला मिडविकेटला या अगोदर आणि स्वीपचा एक फटका आपण स्क्वेअर लेगला पाहिला. इम्प्रेस करत असताना एकूण धावा आहेत त्या 46 रन, 59 रन्स टू विन. चेंडू अवांतरे दडपण उडावलंय. आता मात्र ओढापण वाल संघाच्या गोलंदाजावर गोलंदाजी मात्र खरा प्रदर्शन करतोय आणि याचा बेनिफिट मिळतोय आता मात्र खारकोपर संघाच्या फलंदाजांना. हळूहळू विजयाच्या समीप पोहोचत असताना संघ पोहोचलाय 47 ऑन बोर्ड, 47 धावा धावफलकावर. आकाश घरत सुद्धा महागडा ठरलाय. वेल प्लेड. सेम आपण त्याची पुनरावृत्ती पाहिली 3 फटक्यांची. विनोद सर स्वीप पद्धतीनं ऑन साईडला टायमिंगला जज केलं होतं, त्यानंतर आपण एक मिडविकेटला पाहिला, सहज पद्धतीनं षटकार ठोकला आणि आता सुद्धा एक टोलेजंग फटका फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सलग 3 चेंडूवर 3 षटकार, 50 रन्स कंप्लीट. 59 धावांचं लक्ष होतं, 59 रन्स टू विन. आणि आता आपण एकूण धावसंख्या पाहिली तर 53 धावा. एक फटका निश्चितच विजय मिळून देईल, मात्र पाहूया येणारी पुढची वेळ का असणार आहे. अक्रॉस द लाईन 4 धावा तर डेफिनेटली असतील आणि विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. अधीर भगतचं षटक महागडं ठरलं. 59 धावांचं लक्ष होतं आणि अखेर प्रतीकच्या येण्यानं हर्षलच्या आक्रमक खेळीनं खऱ्या अर्थाने या डावामध्ये एक नवी मुसंडी मारल्या आणि संघासाठी खूप चांगली कमाल केली. एकूण धावा आहेत त्या 57 ऑन बोर्ड, 59. फक्त 2 धावा करायचेत. हर्षलनं सुद्धा 2 षटकार 2 चौकार ठोकलेत. एकही गोलंदाजांना काही करता आलं नाही वाल संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट फलंदाज इथे बाद होईल. 2 धावेची गरज आहे. तर यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असणाऱ्या दापोली संघाविरुद्ध यातून जिंकणारा संघ आपण पाहूया कोणता असेल. ओडाफोन वाहाल संघाविरुद्ध जवळजवळ विजयाच्या समीप आहे खारकोपर संघ. प्रतीकच्या 3 षटकारानं सर्वांची मन जिंकली. प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना
2 धावेची गरज. प्रवीण मुंबईकर गोलंदाज. धावा आहेत ते एकूण 57. आता मात्र विजयाच्या जवळजवळच पोहोचलेत खारकोपर संघ आणि सामना सहज जिंकला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या सामन्याचा निकाल पाहायला मिळाला. अखेर विजय खेचून आणला. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर जवळजवळ 1 षटक आणि 3 चेंडू राखून विजय संपादित केला. तर मॅन ऑफ द मॅच नाणेफेक सुद्धा केली जाईल. तर आमचे आयोजक विकास शेट म्हात्रे यांना मी विनंती करेन यायचे आपण आपल्या शुभ हस्ते त्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. तर मॅन ऑफ द मॅचला